नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आम्ही एक नवीन जॉब अपॉर्च्युनिटी बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. आणि तुम्हाला सांगायचं तुमचे जे कमेंट्स आले त्या कमेंटचा पण मी आन्सर करणारच आहे. कारण ओके. तर जॉबला तुम्ही अप्लाय केला तर सिलेक्शन होत नाही झाले. ओके. तर एक-एक सांगते मी तुम्हाला. तुमचं रिझ्यूम जे असतं ना, ते रिझ्यूम तुम्हाला थोडं चांगलं आणि अट्रॅक्टिव्ह बनवायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कुठल्या पण जॉबला अप्लाय करता तर तिथं त्यांनी रिक्वायरमेंट दिलेलीच असते बरोबर. तर त्या रिक्वायरमेंटमध्ये काय असतं ना, ते तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटले मला एम-एस तिथं एम-एस वर्ड पाहिजे किंवा एम-एस एक्सेल पाहिजे किंवा वर्ड पॉवर पॉइंट पाहिजे म्हटले ना, तुम्ही तिथं मेन्शन करा की मला हे येतंय. एक्सपर्ट आहे मी असं म्हणजे तिथं मेन्शन करा तुम्ही. हे तुम्हाला मी सांगेन. कारण त्यांना जे पाहिजे ते त्यांना रिझ्यूममध्ये असायला पाहिजे. ओके. असंच रिझ्यूम घालू नका. कुठला पण जॉबला अप्लाय करताना तर त्यांचं रिक्वायरमेंट बघा. त्यांना काय पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही रिझ्यूम त्याच्यामध्ये ॲड करा. आपल्याला काय येतंय, तुमच्यामध्ये काय-काय हे आहेत, काय म्हणतो आपण फीचर्स काय-काय, तुम्हाला काय-काय येतं, ते सगळं तिथं तुम्ही कुठले-कुठले लँग्वेजेस येतात, ते सगळं तुम्ही तिथं घालू शकता. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की रिझ्यूमे तुमचा चांगला असायला पाहिजे. कारण आम्ही जे वगैरे जॉब सांगतो ना, तिथे भरपूर लोकं अप्लाय करतात. थाउजंड्स ऑफ लोकं अप्लाय करतात. मग त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार तुमचा रिझ्यूम बघूनच. तुमचं रिझ्यूम तुमचं क्वालिफिकेशन, त्या रिझ्यूममध्ये काय-काय मेन्शन केलं हे बघूनच तुमचं काय तिथं सिलेक्शन होणार बरोबर. कारण त्याच्यात थाउजंड्स ऑफ रिझ्यूम्स येतात. त्याच्यामध्ये तुमचं रिझ्यूम तर अट्रॅक्टिव्ह वाटलं तर त्यांनी तुमचं सिलेक्शन करणारच बरोबर. त्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन आहे तुमचं रिझ्यूम. ओके. नंतर काही कम्युनिकेशन होतं, नंतर बोलणं वगैरे होतं एकदा सिलेक्शन झालं तर प्लीज तुमचा रिझ्यूम खूप चांगलं असं तुम्ही बनवा. मग तुम्हाला समजा रिझ्यूम बनवायला जर म्हणजे हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवेनच. बनवतो एक व्हिडिओ किंवा आपण लाईव्ह करूया संडे वगैरे. मग तेव्हा मी तुम्हाला सांगेनच त्याच्यामध्ये. ओके. पण तुम्ही संडे जॉइन होत नाही. मी लास्ट टाईम तर संडे मी केलं होतं लाईव्ह पण जॉइन नाही झाला त्यासाठी नाही झालं. पण प्लीज तुम्ही जॉइन करत राहा. मी संडेचं वगैरे लाईव्ह करेन. मग त्याच्यामध्ये आपलं कम्युनिकेशन होऊन जाईल. ओके. तर ठीक आहे. तर आता आपण बघूया आजची जॉब जॉब अपॉर्च्युनिटी. तर आजचं जॉब आहे ओके. तर आजचं जे जॉब आहे ते वर्क फ्रॉम होम आहे. कंप्लीटली वर्क फ्रॉम होम आहे. ओके. आणि इथं मेल, फिमेल कोण पण अप्लाय करू शकतं सध्याला. ओके. कोण पण अप्लाय करू शकतं. इथं तुम्हाला सॅलरी भेटेल नियर बाय 15,000 ते 18,000 रुपये तुम्हाला इथं सॅलरी भेटणार आहे. ओके. एवढं तर तुम्हाला भेटेलच. ओके. तसं आहे. आणि जॉब काय आहे ते आपण बघूयात. ओके. तर सांगितल्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम आहे, फुल टाईम आहे. तर इथं मी काय करते स्क्रीन ह्या साईडला तुम्हाला स्क्रीनच दाखवते. स्क्रीनमध्ये तुम्ही चेक करा सगळं. ओके. तर हे बघू शकता तुम्ही कंपनीचं नाव आहे इन्फोसर्च हिंदी सेल्स प्रोसेस वर्क फ्रॉम होम. तर तिथं काय पाहिजे ना हिंदी बोलणारे पाहिजे. तर तुम्हाला हिंदी बोलायला यायला पाहिजे. ओके. असं नाही की परफेक्ट एकदम फ्लुएन्सी पाहिजे नाही, पण हिंदी तुम्हाला बोलायला यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आम्ही हिंदी बोलतो, जो की एवढे सीरियल्स बघतो, मूव्हीज बघतो. हिंदी तर आपल्याला येतंच, तर ते तुम्ही अप्लाय करू शकता इझिली. ओके. तर इथे तुम्हाला हिंदी साठी जी जॉब अपॉर्च्युनिटी आहे, ती हिंदीसाठी आहे. ओके. तिथं आणि मेन तुम्हाला मी खरंच ह्याच्यामध्ये सांगेन, की ही जॉब जी आहे ती सेल्स प्रोसेसमध्ये आहे. जर तुम्ही सेल्समध्ये इंटरेस्टेड आहात, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता. नाही असाल तर तुम्ही पण तुमचा टाईम नका वेस्ट करू. ओके. आणि मी तुम्हाला सांगेन, की समजा तुम्ही नवीन आहात, तुम्हाला काहीच माहिती नाहीये, तर मी तुम्हाला सांगेन, की हा व्हिडिओ तुम्ही बघा. सेल्स जरी असलं तरी तुम्ही तिथं जॉब करा. कारण तुम्हाला तिथं शिकायला भेटतं. ओके. असं नाही, की आता इथं तुम्ही समजा जॉब केला फॉर एक्झाम्पल 5-6 महिने तुम्ही समजा जॉब केला इथं, तर इथून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक चांगली जॉब भेटू शकते. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला खूप रिक्वायरमेंट आहे जॉबची, कुठे सिलेक्शन नाही झालं, तर इथं तुम्ही अप्लाय करा. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही जॉब टायटल आहे हिंदी सेल्स प्रोसेस म्हणून वर्क फ्रॉम होम आहे अपॉर्च्युनिटी. कंपनीचं नाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन्फोसिस BPO सर्व्हिस म्हणून आहे. रिक्वायर्ड एक्सपिरियन्स म्हटले त्यांनी 0 to 1 इयर, पण तुमचा एक्सपिरियन्स नसला तरी चालतंय कारण त्यांनी 0 मेन्शन केलेला आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स नसला तरी चालतंय. समजा तुम्ही फ्रेशर्स आहात तरी चालेल. ओके. आणि 1 इयर असलं तरी ते जास्त प्रिफरन्स तुम्हाला मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला इथं तुमचं फर्स्ट सिलेक्शनवरती तुम्हाला ठेवतात त्यांनी. फर्स्ट प्रिफरन्स तुम्हाला देतात. ओके. आणि लोकेशन्स हे रिमोट आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम आहे आणि फुल टाईम आहे आणि पर्मनंट आहे. फुल टाईम असणार आणि पर्मनंट तुमचं जॉब असणार आहे इथं. आणि इथं टायमिंग काम कसं करायचं तुम्हाला काम इथं मंडे टू सॅटर्डेपर्यंत करायचं आहे. 9 AM पासून 6 PM पर्यंत तुम्हाला काम करायचं आहे. ओके. AM पासून 6 PM पर्यंत तुम्हाला इथं काम करायचं आहे. ओके. जॉब डिस्क्रिप्शन काय काय बघू हिंदी सेल्स आहे. वी आर करंटली लुकिंग फॉर एन्थुसियास्टिक अँड रिझल्ट ड्रिव्हन इंडिव्हिज्युअल टू जॉइन अवर टीम. ओके. तर हिंदी सेल्स प्रोसेससाठी आहे. वर्क फ्रॉम होम आहे. तर इथं बघूया आपण हिंदी सेल्सचं रिक्वायरमेंट काय की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. एक तर कंडक्ट आउटबोर्डिंग कॉल्स टू पोटेन्शियल कस्टमर्स टू रिमोट अँड सेल कंपनी प्रोडक्ट सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल
तुम्हाला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल इनबाउंडिंग एक असतं आणि आउटबाउंडिंग असतं. इनबाउंडिंग म्हणजे काय, त्यांनी कॉल करताच आम्ही कॉल हँडल करायचा. आउटबाउंडिंग म्हणजे काय, आम्ही त्यांना कस्टमर्सना म्हणजे जे असतं त्यांना कॉल करायचं असतं आणि आपल्या सर्व्हिसबद्दल सांगायचं असतं त्यांना. ओके. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही गाडी पण विकत घ्यायला गेला, तर तिथं पण बसलेले असतात. मी तिथे पण कॉल करून विचारतात. त्यांनी एकदा विचारून गेलं, "गाडी पाहिजे का तुम्हाला?" असं ते तसंच आहे हे पण. त्यांना कॉल करून तुम्हाला आपल्या सर्व्हिसेसबद्दल सांगायचं असतं. ओके. आणि कस्टमरचे काय नीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्व्हिस सांगितला, तर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना काय पाहिजे ते तुमच्या सर्व्हिसमध्ये आहे की नाही ते सगळं तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं. ओके. आणि त्यांना सोल्युशन द्यायचं, चांगलं सोल्युशन त्यांना द्यायचं. बिल्ड मेंटेन पॉझिटिव्ह आणि चांगलं रिलेशनशिप कस्टमरबरोबर क्रिएट करायचं. ओके. आणि मी डेली, वीकली, मंथली सेल्स टार्गेट आणि तुम्हाला टार्गेट पण त्यांनी देतात डेली, मंथली ते तुम्हाला टार्गेट अचीव्ह करायचे आहेत. ओके. आणि आणि हे कसं आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तुम्ही घरातूनच हे करायचं आहे, असं कुठं जाऊन करायचं नाही. घरातूनच हे तुम्हाला कंप्लीटली करायचं आहे. ओके. आणि इथं तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. समजा तुम्हाला इंटरेस्टेड तुम्ही फ्रेशर जरी आहात, तरी तुम्हाला छान बोलायला येतं, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता इझिली. ओके. आता एज्युकेशन म्हटलं की एनी ग्रॅज्युएट कोण पण ग्रॅज्युएट असू शकतं आणि प्रिफर्ड बट नॉट मॅन्डेटरी. प्रिफर केलेत पण मॅन्डेटरी नाही आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे असं काही नाही. फ्रेशर असला तरी चालतं, 12th पास असला तरी चालतं इथं. ओके. आणि स्किल्स हिंदी पाहिजेत म्हणून सांगितले त्यांनी आणि इंग्लिश यायला पाहिजेत. फ्लुएंट असायला पाहिजे म्हणून सांगितलं त्यांनी हिंदी आणि इंग्लिश. फ्रेशर्स विथ अ फॅशन फॉर सेल्स कस्टमर आणि तुमच्यामध्ये एक फॅशन असायला पाहिजे कस्टमरसोबत बोलायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी वगैरे घ्यायला जाता, तर बघितलं नाही कसं असतात सेल्स पर्सन, कसं बोलतात, कसं अट्रॅक्टिव्हली सांगतात त्यांनी गाडीबद्दल डिटेल्स वगैरे. हेच तुम्हाला काय करायचं, घरामध्ये बसून करायचं तेवढंच. ओके. टेक्निकल रिक्वायरमेंट, अवेलेबिलिटी हे सगळं करायचं आणि हिंदी सेल्स त्यांनी पुढचे डिटेल्स दिलेत. लाइक स्ट्राँग कम्युनिकेशन असायला पाहिजे, निगोशिएशन स्किल असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जे कम्युनिकेशन करतो त्याच्यामध्ये रेट कमी करा, जास्त करा, हे स्किल आपल्यामध्ये असायला पाहिजेत. ओके. रिजेक्शन आले तरी आपण हँडल करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे असं म्हटलं तरी. इन शॉर्ट सेल्समध्ये कसं असतं ना तसं इथं असते. वर्क फ्रॉम होम आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. बेनिफिट्स काय काय म्हटलं तर वर्क फ्रॉम होम आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, करियर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, अपॉर्च्युनिटी विदिन द कंपनीज आहे, सपोर्टिव्ह टीम एन्व्हायर्नमेंट टीम्स, ट्रेनिंग पण तुम्हाला इथं भेटणार आहे. ओके. रिकॉग्नायझेशन रिवॉर्ड फॉर द टॉप परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, तुम्ही सेल चांगला केला तर तुम्हाला इथं परफॉर्मन्स पण अवॉर्ड्स पण तुम्हाला इथं भेटणार आहेत. ओके. तर ही आहे ते कंपनी BPO सर्व्हिस रिलेटेड आहे ही कंपनी. ओके. आणि त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये काय-काय क्वेश्चन विचारतात ते पण दिलेले आहेत. इथं तुमचं इंटरव्ह्यू व्हर्चुअल असणार आहे, म्हणजे ऑनलाईनच असणार आहे इथं इंटरव्ह्यू तुमचं. ओके. तर इथे सगळे त्यांनी क्वेश्चन्स दिलेतच तुम्ही वाचू शकता हे सगळे क्वेश्चन्स. ओके. आणि इथं अप्लाय म्हणजे तिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. तर असं तुम्ही अप्लाय करू शकता. हे तर तुम्हाला येतेच आता ह्याच्यापुढे कसं करायचं ते. ओके. तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी तुम्हाला एक ॲडवाइस देईन गाईज, की तुम्ही समजा नवीन असाल, नवीन-नवीन तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, पण तुम्हाला जॉबची जरूरत आहे, गरज आहे, तर प्लीज तुम्ही इथं अप्लाय करा. ओके. तर काय ओके स्टार्टिंगला कॉलिंग म्हणजे वाटतंय, की कशाला अप्लाय करायचं, पण मी म्हणेल, की गरज असेल तर प्लीज तुम्ही इथं अप्लाय करा. आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर अप्लाय करा. कारण सॅलरी तर तुम्हाला नियर बाय 1.5 ते 2 लाख म्हटलं तर तुम्हाला 18,000 ते 15,000 पर्यंत आरामात तुम्हाला इथं सॅलरी पडते. ओके. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. अप्लाय करून बघा आणि मी तुम्हाला सांगेन अप्लाय करा. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल आजच्या जॉबबद्दल. तर आणि एक मी तुम्हाला सांगेन, की ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार तो खूप छान येणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एज्युकेशन नाही आहे तुमचं, ओके, एक्सपिरियन्स नाही आहे, फ्रेशर आहात, एज्युकेशन झालं असेल, तरी पण तुम्ही काय करू शकता, ओके, तरी पण तुम्ही काय करू शकता, कसं तुम्ही जॉब करू शकता, कसं तुम्ही इन्कम करू शकता, ह्याच्याबद्दल मी खूप चांगला व्हिडिओ घेणार त्याचं मी म्हणजे प्लॅनिंग करायलो आहे, कसं कसं काय काय करायचं. तर प्लीज तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तो व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके. तर काय पण क्वेश्चन असले तर कमेंट करा तुम्ही आणि मला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला पण विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. थँक यू सगळ्यांना.